नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। अशातच मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे। या पोस्ट नंतर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय। या पोस्टमध्ये निष्ठावंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत। मुंबई कोकण हा मोठा प्रवास आता अवघ्या 4 तासात करता येणार आहे। कोकणसाठी गेम चेंजर हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्गाची रूपरेषा जाहीर झाली आहे। सिंधुदुर्गातून अवघ्या 4-5 तासात मुंबईला जाता येईल अशा सागरी महामार्गाची उभारणी केली जाणार आहे। त्यासाठी 4 मोठ्या खाडी पुलांची निर्मिती केली जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच रत्नागिरी येथे जाहीर केले। पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी मनोरी येथे एक डिसॅलिनेशन प्लांट उभारण्याचा प्रकल्प पुन्हा एकदा हाती घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार याबाबत महानगरपालिकेने नुकतीच निविदा काढली असून या प्रकल्पावर 4400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। भिवंडी तालुक्यातील पडघा येथील बोरिवली भागात असलेल्या दहशतवादी साकीब नाचनच्या घरावर महाराष्ट्र एटीएसने छापा टाकलाय। भिवंडी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने मध्यरात्रीनंतर हा छापा टाकण्यात आला। छापेमारीची कारवाई अद्यापही सुरू आहे। यापूर्वी NIA आणि एटीएस दोघांनीही साकीब नाचनच्या घरावर कारवाई केली होती। साकीब नाचनचा मुलगा आकिब नाचनला यापूर्वीही NIAच्या कारवाईचा सामना करावा लागला होता, त्यालाही अटक केली होती। यंदाच्या वर्षी जवळपास 35 वर्षांनंतर राज्यात मे महिन्यात मान्सून दाखल झाला होता। मात्र अजूनही संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला नसून जूनच्या सुरुवातीच्या दिवसात पाऊस थांबलेला पाहायला मिळतोय। असं असताना राज्यात येत्या 10 जून नंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होताना पाहायला मिळणार आहे। जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून दाखल होणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिली आहे। मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारनं जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। नवीन जल टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेटी ते नवीन मुंबई विमानतळ इथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे। यासाठी बंदर विकास विभागानं त्यांचं नियोजन पूर्ण करावं, तसेच गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे। विदर्भाचा प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं सोमवारी सकाळी 7 वाजता आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्याकरिता पंढरपूरकडे प्रस्थान झाले। यंदा पालखीचं 56वे वर्ष आहे। या पालखीमध्ये सुमारे 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी आणि 200 सेवाधारी सहभागी झाले आहेत। श्री संत गजानन महाराजांची पालखी अंदाजे 33 दिवसात 700 किलोमीटरचं पायी अंतर चालत 4 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानी प्रकरणात भाजपा मंत्री नितेश राणेंना माझगाव दंडाधिकारी कोर्टाने दिलासा दिलाय। या खटल्याच्या सुनावणीस न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत राणेंना सशर्त परवानगी देण्यात आली आहे। नितेश राणे हे सध्या कोकणात असल्यानं सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात 2000 रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन देण्याचे आदेश कोर्टाने जारी केले आहेत। बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून जवळपास 1.5 लाखांहून अधिक ऊसतोड मजुरांचे स्थलांतर होते। मात्र या स्थलांतरादरम्यान 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्याचा धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। या महिलांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे। मासिक पाळीत रक्तस्राव होणे, जंतू संसर्ग, पोटात दुखणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतोय। या समस्यांमुळे त्यांना गर्भपिशवी काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। गर्भपिशवी काढल्यानंतर आता मात्र असंख्य आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागतंय। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात अनेक शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने अनेक बोगस तुकड्यांना मंजुरी दिली आहे। त्या आधारावर बॅकडेटमध्ये बोगस शिक्षक भरती केल्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाने मोठा आरोप केलाय। या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे। नाशिक खुनाच्या घटनेने हादरले। पंचवटी परिसरातील पेठ रोडवरील फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। मृतक संजय तुळशीराम सासे हे बाबागिरी करत असल्याचा संशय होता अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे।
सिगारेट मागण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत तरुणाचा खून केलाय। पिंपरी येथील विठ्ठलनगरमध्ये रविवारी ही घटना घडली। अक्षय संजय ठोके असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी त्याची आई वंदना संजय ठोके यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। विश्वास भीमा शिंदे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। तुमसर शहर व तालुक्यातील 150 गावात मागील महिन्याभरापासून सतत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले। आयुष्य संपलेल्या तारातून वीज पुरवठा केला जातोय, त्याचा फटका येथे सर्वसामान्य वीज ग्राहकांना बसतोय। पावसाळा अद्याप सुरू झाला नाही तरी सुद्धा दिवसातून किमान 4 ते 5 वेळा तसेच रात्रीही वीज पुरवठा खंडित करण्यात येतो। अधूनमधून उन्ह तापत असल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। सावंतवाडी तालुक्यातील सातारडा परिसरात उत्तम स्टील कंपनीने 18 वर्षांपूर्वी कवडी मोल भावाने हजारो एकर जमिनी खरेदी करून स्टील उद्योग सुरू करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र आजतागायत हा प्रकल्प सुरू न झाल्याने शेतकरी, बागायतदार आणि स्थानिक तरुण पिढीमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष पसरलाय। खरेदी केलेल्या जमिनी त्वरित परत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पीएमपीने दरवाढीचा घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून प्रवाशांना झळ बसणार आहे। त्यामुळे भाडेवाढ रद्द करावी, गरज पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा सूर विरोधी पक्षातील नेत्यांनी काढलाय। पण सत्ताधारी भाजपने पीएमपी सक्षम करण्यासाठी दरवाढ योग्य असल्याचे स्पष्ट केलंय। शिवाय संस्था टिकवण्यासाठी आवश्यक आहे असा सूर काढलाय। एका घरात भाऊ आणि बहीण यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत। दिल्लीच्या शहादरा जिल्ह्यातील दिलशाद गार्डन परिसरात ही धक्कादायक घटना घडली। त्यांच्या फ्लॅटमधून खूप दुर्गंधी येत होती, त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली। पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। विरेश कुमार तोमर आणि प्रीती उर्फ चिंकी अशी मृतांची नावे आहेत। कानपूरमध्ये एका तरुण कलाकाराने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची घटना घडली आहे। त्याच्या घरात पूजेची तयारी सुरू होती, तेवढ्यात कुटुंबियांना तो खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे। सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। कर्नाटकची राजधानी बँगलोरमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली। बँगलोरच्या म्हैसूर रोडवरील रहिवासी जयंत शेखर यांना केवळ आपल्या कारमधून दुसऱ्या कारवर अनावधानाने रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी उडल्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे। या किरकोळ घटनेमुळे संतापलेल्या समोरच्या व्यक्तीने जयंत शेखरच्या बोटाला इतकं जोरात चावलंय की त्यांच्यावर जवळपास 2 लाख रुपयांची शस्त्रक्रिया करावी लागली आहे। छत्तीसगडमध्ये नक्षलवादाच्या विरोधात पोलिसांना मोठं यश मिळालंय। नक्षलवादाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या सुकमामध्ये 16 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। यामध्ये 2 कट्टर नक्षलवाद्यांचा समावेश आहे। येथील 6 नक्षलवाद्यांवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते। याशिवाय एक महिला आणि एका पुरुष माओवाद्यावर प्रत्येकी 8 लाख रुपयांचे बक्षीसही होते। उत्तर प्रदेशमधून अपघाताची अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे एक भरधाव कार आणि बाईकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 4 तरुणांचा मृत्यू झालाय। विरुद्ध दिशेने असलेल्या एसयूव्ही कारने तरुणांच्या बाईकला जबर दिली आणि हा अपघात घडला। ही संपूर्ण घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। युक्रेनने रशियाच्या हवाई तळांवर ड्रोन हल्ले करत तब्बल 41 लढाऊ विमानं बेचिराख केली। रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात घातक हल्ला आहे। युद्ध क्षेत्रापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या रशियाच्या हवाई तळांना लक्ष्य करण्यासाठी युक्रेनने स्वस्त अशा FPV ड्रोनचा वापर केला। या स्वस्त ड्रोन्सची रशियाची महागडी विमानं नष्ट केली आहेत। अमेरिकेत पुन्हा एकदा मास शूटिंगची घटना घडली आहे। अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना प्रांतात एका पार्टीत गोळीबार झाला। या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर जवळपास 12 लोक जखमी झाले आहेत। ही घटना वेस्टर्न नॉर्थ कॅरोलिनाच्या एका निवासी भागात घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना हिकॉरी शहरात रात्री 12:45 घडली। काही आठवड्यांपूर्वी इजिप्तच्या पुरातत्व विभागाने अलेक्झांड्रिया शहरात खोदकाम केले। त्यावेळी त्यांना एक प्राचीन दगडाची शवपेटी सापडली आहे। ही काही साधीसुधी शवपेटी नव्हती, ही 2000 वर्षे जुनी शवपेटी असून जमिनीच्या 15 फूट खालून खोदकाम करून तिला काढण्यात आलं। या पुरातन कॉफिनला शोधल्यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली आणि संपूर्ण शहरच दहशतीखाली आहे। काही लोकांनी दावा केलाय की ही शवपेटी शापित आहे, याला उघडताच कयामत येणार आहे। जेव्हा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुरातन कॉफिनचा दरवाजा उघडण्याची घोषणा केली तेव्हा तरी स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध केला। स्थानिकांनी असे केल्यास विनाश अटळ आहे असे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावले।
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 100% सवलत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र महाविद्यालयांकडून नियमाला केराची टोपली दाखवली जाते। वाढत्या तक्रारीनंतर आता उच्च शिक्षण सहसंचालकांनी कुलसचिव प्राचार्यांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले। विद्यार्थिनींकडून शिक्षण परीक्षा शुल्काची आकारणी झाल्यास प्राचार्यांवर व्यक्तिशः जबाबदारी निश्चित करून कारवाईचा इशारा दिलाय। द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या सीए परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे। ICAI मार्फत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षांचे वेळापत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। या वेळापत्रकानुसार फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा 3 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार आहे। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 1 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। यंदा संपूर्ण राज्यात केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असल्याने एकूण 9342 कनिष्ठ महाविद्यालयांमधून तब्बल 20,88,000हून अधिक विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता उपलब्ध झाली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर श्रीराम पानझाडे यांनी दिली। YouTube व्हिडिओमध्ये दिसणारी कोणतेही ऑब्जेक्ट्स आता सर्च करता येणार आहेत, कारण YouTube शॉर्ट्ससाठी एक नवे फीचर आले आहे। Google लेन्स YouTube शॉर्ट्समध्ये आणल्याची अधिकृत घोषणा YouTubeने केली। युजर स्क्रीनवरील कोणतेही ऑब्जेक्ट्स, लोकेशन किंवा मजकूर निवडून शॉर्ट थांबवू शकतात आणि त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकतात। कॅनरा बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्यासाठी आवश्यकता नाही। हा नियम 1 जून पासून लागू झालाय। कॅनरा बँकेच्या नियमित पगारी आणि NRI खात्यांसह सर्व प्रकारच्या खात्यांवर सरासरी मासिक शिल्लक न ठेवल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही। कॅनरा बँकेने सोशल मीडिया अकाउंट X वर याबद्दल माहिती दिली आहे। दक्षिण कोरियातील BTS बँड बद्दलची बातमी अशी आहे की जून 2025 मध्ये 5 सदस्य त्यांची अनिवार्य सैन्य सेवा पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकत्र येणार आहेत। BTS बँड संपूर्ण जगभर शो करण्याची योजना आखत आहे। दरम्यान BTS मधील किम सोक जिनला सैन्यातून 12 जून 2024 रोजी जंग हो सेओक ला 17 ऑक्टोबर 2024 रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता। दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज हेनरी क्लासेसनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे। त्यानं दक्षिण आफ्रिकेसाठी 4 कसोटी, 60 वनडे आणि 58 T20 सामने खेळले आहेत। या दरम्यान त्यानं संघासाठी अनेक सामना जिंकणाऱ्या खेळी खेळल्या आहेत, पण आता तो कधीही त्याच्या देशाच्या जर्सीमध्ये दिसणार नाही, मात्र तो लीग सामन्यांमध्ये खेळताना दिसेल। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।